कशी आहेस बेटा? आई मला अगं फक्त तुझं नाकच दिसतंय. हा, अच्छा सॉरी सॉरी. हा हा, आता मागचं पेंटिंग फारच छान आहे, पण मला तुझा सुंदर चेहरा बघायचा आहे अगं. अय्यो सॉरी सॉरी. अय्या टिकली राहिली माझी, थांबा जरा. आता बोल बेटा, कशी आहेस? नव्या घरात नीट सेटल झालात ना? हो ग, झालं सगळं घर सेट, पण तुझी आठवण येत होती म्हणून कॉल केला. ते मागे काय ग? हा, ते मसाल्याच्या बरण्यात असे बाहेरच ठेवलेस? तू कायम झाकण उघडच ठेवतेस. असू दे असू दे, पहिल्यांदाच किचन आवरत असशील ना तू. होईल होईल सवय होईल. बाकी बोल, कशी आहेस? तू काय करतेस? आता जस्ट तुझी रूम आवरून आले. तू जाताना सगळा पसारा सोडून गेलेलीस ना, तोच आवरत होते. तू गेल्यापासून अगदी टापटीप झालंय ग घर. तू असताना कसं घर अगदी गचाळ अव्यवस्थित असायचं. आता कोण करेल तसा पसारा? अजून कसली आठवण येते तुला? तुझेच लहानपणीचे फोटो बघत बसलेले, त्यात किती छान सुंदर सिल्की केस होते ग तुझे. आता असे चंपू आणि तेलकट का दिसतायत? कालच स्मूदनिंग करून आणलेत मी. अय्या हो, ती 10,000ची महागडी ट्रीटमेंट केलेलीस तीच ना? 5,000 होते ते. तेच ते. तेच कसं काय? आई, तुला नेमकी माझी आठवण येते का तू मला टोमणे मारतीयस? अय्या, अगं मी कधी टोमणे मारले तुला? उलट सतत डोक्यात तुझाच विचार असतो की हिचं कसं होईल, हिला कामाची सवय नाहीये, ही आळशी आहे. आई चल, माझी बॅटरी लो होती आता, मी नंतर बोलते तुझ्याशी. हा, हो हो, आता आराम करशील ना? कामाची सवय नसली की थोडंसं काम केलं की लगेच थकायला होतं. बाय, लव्ह यू बेटा.